अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. अग्निवीरांचा पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दलामध्ये समावेश करण्याचा विचार. कर्नल दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना. वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी विशेष पॅकेज जाहीर. आर्वी, कारंजा आणि आष्टीतील शेतकऱ्यांना 12,38,00,000 रुपयांची मदत जाहीर. 315 गावातील 8,999 शेतकऱ्यांना मिळणार मदत. नाशिकच्या मालेगावमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांची मतदान जनजागृती रॅली. विविध शाळांचे विद्यार्थी रॅलीत सहभागी. मानवी साखळी करून नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं केलं आवाहन. अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये नंबर प्लेट नसलेल्या गाडीमध्ये सापडली 1 लाखाची रोकड. सापडलेल्या पैशांचा आणि आगामी निवडणुकीचा काही संबंध आहे का? पोलिसांकडून तपास सुरू. रायगडच्या खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये 12 दिवस पूर्ण. मात्र अजूनही मुख्य सूत्रधार संशयित राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांना अटक का केली नाही? कुटुंबियांचा सवाल. कुटुंबियांकडून पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त. 19 जानेवारीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यामध्ये लॉंग मार्च. पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 60 किलोमीटरचा मार्च काढणार. सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणे गावामध्ये पॅन्थर सेनेचं धरणे आंदोलन. नैसर्गिक ओढापात्रामध्ये अवैध पद्धतीनं मुरुम टाकून उभारलेली खोकी काढून ओढापात्र खुलं करावं या मागणीसाठी आंदोलन. पंढरपुरातील विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप करण्यासाठी परवानगी. राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने दिली परवानगी. येत्या 4 दिवसामध्ये वज्रलेपनाची तारीख निश्चित होणार. आमदार रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाचा मोठा धक्का. MCAच्या निवडणुकीला स्थगिती. आजची सर्वसाधारण सभाही रद्द. भाजप नेते आणि क्रिकेटपटू केदार जाधवांच्या याचिकेवर निर्णय. राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांना सदस्य करण्याला याचिकेमध्ये हरकत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नबेडीत अडकला. प्रेयसी सोफी शाहीनसोबत शिखर लवकरच लग्नबंधनात. फेब्रुवारी 2026चा दिल्लीमध्ये शिखर सोफीच्या लग्नाचा सोहळा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.